हप्ते भरण्यासाठीचा तगादा सुरू होतो बरोबर. त्या लोन कंपन्यांकडून. आणि मग त्याला लक्षात येतं की हा आपण जे कर्ज काढलेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त हप्ते आपण भरायला लागलेलो आहे. मग त्याच्या लक्षात येतं की हे आपण हे कर्ज फेडू नाही शकणार किंवा आता हे हप्त्याच्या ज्या अटी आहेत ह्या खूपच जाचक होत चाललेल्या आहेत. बरोबर. आणि मग त्यांनी समजा कर्ज तो फेडू नाही शकला किंवा त्यांनी एखादा हप्ता भरू नाही शकला वेळेमध्ये, तर मग त्याला रिकव्हरीसाठी त्यांचे फोन सुरू होतात. बरोबर. आणि त्या फोनवरती मग ते अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये त्याच्याशी बोलणं सुरू होतं. बऱ्याच वेळा जे लोन ॲप्स असतात ते लोन ॲप्स फोनमध्ये इन्स्टॉल करताना त्यांनी वेगवेगळ्या परमिशन्स तुम्हाला मागितलेल्या असतात त्या फोनच्या. तुमच्या फोटो गॅलरीची परमिशन, व्हिडिओ गॅलरीची परमिशन, कॉल रेकॉर्डची परमिशन, मेसेजेस वाचण्याची परमिशन. तर ती सगळी परमिशन घेऊन ते ॲप्स काय करतात की तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट लिस्ट ते त्यांच्याकडं मिळवतात. तुमच्या फोनमध्ये असलेले सगळे फोटोज, व्हिडिओज त्याला ते ॲक्सेस मिळवतात. आणि जर त्यामध्ये काही सेन्सिटिव्ह गोष्टी असतील, काही संवेदनशील गोष्टी असतील त्या फोटोजमध्ये, तर त्या फोटोंचा दुरुपयोग केला जातो. म्हणजे मला एक फोन आला तर तो म्हटला की त्यांनी हप्ता भरणं त्याला अवघड जायला लागलं. तर मग त्यांनी त्या कंपनीने त्याला फोन करून सांगितलं की आमच्याकडं तुझ्या गॅलरीमधले सगळे फोटो आहेत, अगदी तुझ्या बायकोचे, आईचे, त्यांचे पण फोटो आहेत आणि आम्ही ते फोटो एडिट करून नको त्या अवस्थेमध्ये तुझ्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना पाठवायला सुरुवात करू किंवा तुझे काही फोटो असे एडिट करून लोकांना पाठवायला सुरुवात करू. आणि कितीतरी केसेसमध्ये ते झालेलं पण आहे. बरोबर. आणि त्या इज्जत जाण्याच्या भीतीपोटी किंवा आपली बदनामी होण्याच्या भीतीपोटी लोक वेगवेगळ्या मार्गांनी ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांनी आत्महत्या पण केल्या त्या केसेसमध्ये. आता म्हणजे खूप जास्त त्या केसेस ऐकायला मिळाल्या. तर अशा खूप कर्मकहाण्या मागच्या काही वर्षांमध्ये घडलेल्या आहेत.